बंधुबाबा अशोक खरातला एसआयटीचा मोठा दणका। शिवानिका संस्थाच्या बँक खात्यासह नाशकातील ओकस कार्यालय सील। खरातची एसआयटी कडून आज तब्बल 10 तास चौकशी। कुटुंबियांच्या नावावरील जमीन, घर आणि दुकानांची कसून चौकशी सुरू। बंधुबाबा अशोक खरातवर आणखीन एक गुन्हा दाखल। नरबळी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत कारवाई। भोंदू खरात विरोधात आतापर्यंत 8 गुन्हे दाखल। बंधुबाबा खरातला नाशिक प्रशासनाकडूनच बंदुकीचा परवाना। खरातच्या फार्म हाऊसवरून 21 काडतुसं जप्त। त्यानं 5 काडतुसं कशासाठी वापरली याचा तपास सुरू। राष्ट्रवादीच्या देवगिरीवरील बैठकीमध्ये चाकणकरांच्या राजीनाम्यावर वरिष्ठांचं एकमत। रुपाली चाकणकरांच्या वर्तणुकीमुळे पक्षाला डाग लागला। बैठकीत आमदारांचा आक्रमक पवित्रा। मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर खरातला पाण्याची जोडणी यही तो नाही, ताज का राज। शीतल मात्रेंकडून सवाल उपस्थित। तर रैलीतला तो ओरिजिनल व्हिडिओ सापडला का? बात निकलेगी तो और दूर तक जाएगी। सुषमा अंधारेंची खोचक टीका। वसईच्या भोंदूबाबांकडून पुण्यातील 35 वर्षीय महिलेवर अत्याचार। भोंदूबाबा ऋषिकेश वैद्य विरोधात मणिकपूर पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल। तपासासाठी प्रकरण पुण्याच्या मांजरी पोलिसांकडे वर्ग। बीएमसी सहाय्यक आयुक्तांवर गंभीर आरोप करणाऱ्या निशित पटेलला अटक। बॉलिवूड अभिनेत्याच्या तक्रारीनंतर निशित पटेल पोलिसांच्या जाळ्यात। वांद्रे येथील हाऊसिंग प्रकल्पाच्या नावाखाली कोट्यावधींची फसवणूक केल्याचं उघड। देशाकडे पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा, कुणीही रांगा लावू नये मुख्यमंत्र्यांचं आवाहन। तर इंधन खतांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचाही इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये इंधन टंचाईचा भडका। जालना रोडवरील 7 पेट्रोल पंपांचा साठा संपला। पंपांवर प्रचंड गर्दी, नागरिकांची मोठी गैरसोय। पेट्रोलियम कंपन्यांकडून दुपारनंतर बुकिंगला ब्रेक। दुपारी 3 वाजेच्या आधी पैसे भरल्यावरच डीलर्सना पेट्रोल मिळणार। तर अनेक राज्यांमध्ये इंधनांवर लिमिट। दुचाकीला 200 तर 4 चाकीला 2000 रुपयांचं इंधन मिळणार। आखाती देशातील युद्धावर पंतप्रधान मोदींसह सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार। उद्या संध्याकाळी 6:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा। निवडणूक असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री बैठकीला मुकणार। इराणकडून भारतासह 5 देशांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली। भारत, रशिया, इराक, चीन, पाकिस्तानला मोठा दिलासा। इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांची माहिती।